कैरीचं लोणचं. आंब्याचा हंगाम संपला तरी अजूनही बाजारात कैऱ्या खूप छान मिळतात. त्यामुळे श्रावणासाठी घरातलं लोणचं बनवायला अजूनही उशीर झालेला नाही. सगळ्यात आधी तेल गरम करून पूर्णपणे थंड करून बाजूला ठेवलेला आहे. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित सुकवलेलं आहे. लक्षात ठेवा, पाण्याचा एकही थेंब राहता कामा नये. तेवढी काळजी घेतली की लोणचं खूप काळ टिकतं. आता कोमट तेलामध्ये हिंग, मोहरीची डाळ, तिखट आणि लोणच्याचा मसाला घालून एकत्र छान केलेला आहे. त्यामध्ये लवंगा घातल्या तर ह्या मसाल्यामध्ये कैरीचे तुकडे घालून प्रत्येक तुकड्याला मसाला व्यवस्थित लागेल असं हलक्या हाताने मिसळले. त्यानंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत आधी थोडं मीठ घातलं होतं, त्यामध्ये लोणचं भरून घेतलं. वरून उरलेलं तेल घातलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक कैरी तेलात व्यवस्थित बुडेल आणि लोणचं वर्षानुवर्ष टिकेल. आता ही बरणी बंद करून 15 दिवस तिला हात लावायचा नाही. तेवढ्यात कैरीचं लोणचं मुरेल. कसं वाटलं कैरीचं लोणचं? यावर्षी श्रावणामध्ये तुम्ही लोणचं घालणार आहात का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करायला विसरू नका.